सातत्यानं संपर्क असणारा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे बघितलं जातं आहे। सर्वसामान्य लोक माझ्या हक्कानं येतात माझ्याकडं आणि चांगल्या पद्धतीचं त्यांचं मी प्रश्नाची सोडवणूक करतो आहे। हीच माझी पोचपावती। उद्याच्या 5 तारखेला लोक उत्स्फूर्त पद्धतीनं लोक आम्हाला सहकार्य करतील। अतिशय उत्साहामध्ये एक ताकदीनं सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या ताकदीवरती आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातले सर्वच उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज फॉर्म वाजत गाजत अतिशय उत्साहात आपण या ठिकाणी दाखल केलेला आहे। आणि लोकांच्या भावना जे 5-9 वर्षामध्ये आम्ही केलेलं जे काम आहे, नामदार प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य केंद्रबिंदू मानून आम्ही जे काम केलेलं आहे त्याची नक्कीच लोक आम्हाला आमच्या यशामध्ये हे करतील अशी खात्री आहे। गेले कित्येक दिवसांपासून मतदारसंघामध्ये आपण फिरताय, काय लोकांचा प्रतिसाद कसा आहे? लोकांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे। मला असं कधीच लोकांच्याकडे भावना नाही बाबा हा कधी येत नाही। सातत्यानं संपर्क असणारा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे बघितलं जातं आहे। अतिशय ताकदीनं लोक मला माझं उत्स्फूर्तपणे असं स्वागत करतात। मला वाटतं आमची शिवसेनेची उमेदवारी मला उद्या EB फॉर्म मिळेल। आज त्याच्या अगोदरच आम्ही सातत्यानं लोकांच्या संपर्कामध्ये सातत्यानं आहोत। अरुण जाधव यांची शासनावरती प्रशासनावरती नेहमीच पकड राहिलेली आहे, तशीच मतदारसंघावरती पकड आहे का? नक्कीच कारण आपण बघताय की ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून आम्ही काम करतो आहे, त्याच पद्धतीनं त्या माणसांची लोकांची कामं व्हावीत हा एक उद्देश या पद्धतीचा होता। आणि त्याच पद्धतीनं प्रशासनाला सुद्धा आम्ही घाईला आणलेला आहे। तशाच पद्धतीनं सर्वसामान्य लोक माझ्या हक्कानं येतात माझ्याकडं आणि चांगल्या पद्धतीचं त्यांचं मी प्रश्नाची सोडवणूक करतो आहे। हीच माझी पोचपावती। उद्याच्या 5 तारखेला लोक उत्स्फूर्त पद्धतीनं लोक आम्हाला सहकार्य करतील अशी नक्कीच खात्री आहे। येत्या 5 तारखेला हेच मतदार अरुण जाधवांच्या सोबत असतील का? नक्कीच। तर माझी आमदार एकत्र येतात असं काहीतरी संकेत आहेत, ते एकत्रल्यानंतर ज्या अडचणी येतात त्या कशा हाताळणार? अडचणी काय येतील असं मला काय वाटत नाही की सर्वसामान्य कार्यकर्ते यांचं एकदम चांगल्या पद्धतीचं बॉन्डिंग आहे आणि त्यामुळं मला वाटत नाही की कोणी एकत्र आलं तरीसुद्धा काय त्याच्यामध्ये काय जास्त अडचणी येतील असं काय वाटत नाही। म्हणजे दोघं एकत्र येणार आहेत अशी चर्चा आहे, नक्की काय मला माहीत नाही। महायुतीतलं साहेब तुमच्या आजच सकाळी अशी बातमी कळाली की तुमचे बंडखोरी होत आहेत, त्याबद्दल काय? नाही आमच्या महायुतीमध्ये कसल्या पद्धतीची बंडखोरी वगैरे काही नाही। आमच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना काय आव्हान करता? 5 वर्षामध्ये 2017ला मला निवडून दिलं होतं लोकांनी आणि त्या 17 नंतर आज 9 वर्षानं आपण इलेक्शनला सामोरं जातो आणि इलेक्शनला सामोरं जात असताना ज्या पद्धतीनं आम्ही संधी दिल्यानंतर काय होतं आहे, मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचं आम्ही काम केलेलं आहे। आत्ता परत संधी दिल्यानंतर याच्यापेक्षाही दुप्पट वेगानं मग शेतीच्या सुधारण्याचा प्रश्न असतील, त्याच्यानंतर पशुसंवर्धनच्या नवीन योजना, चांगल्या पद्धतीचं सिमेंट्स आपल्याला या ठिकाणी आणून संकरित गाई म्हशींची कशी पैदास करता येईल हे सुद्धा आम्ही बघणार आहे। त्याच पद्धतीनं पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीनं चक्रेश्वरवाडी असेल किंवा आमचा जो राधानगरी तालुक्यातला जो भाग असेल तो पर्यटनाच्या दृष्टीतून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी सुद्धा आम्ही या ठिकाणी करणार आहे। त्याच पद्धतीनं शेतीचं उत्पन्न जे कमी आहे ते ऊसाचं उत्पन्न असेल, बागायती शेती जी असेल ती सुद्धा आम्ही करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहे। संजय गांधीच्या माध्यमातून प्रचंड अशा पद्धतीचं काम मला वाटतं 17,000 प्रकरण संजय गांधीच्या माध्यमातून आपण आज अखेर केलेले आहेत आणि म्हणून जिल्ह्यामध्ये आपण 1 नंबरची कामं या ठिकाणी केलेली आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला मगाशी सांगत असताना चक्रेश्वरवाडी किंवा जी कोरडवाडीची जी गावं आहेत त्यांनासुद्धा शासनाच्या 100% योजनेतून आम्ही ही लिफ्ट इरिगेशन करून शासनामार्फत ह्या योजना कशा करता येतील ह्याच्यासाठी सुद्धा नामदार प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं या ठिकाणी काम करत। ज्या ठिकाणी नामदार प्रकाश आंबेडकर जातात आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या नगरपंचायतीच्या ठिकाणी की जवळजवळ 5 नगरपंचायतीमध्ये स्वतः शिवसेनेनं स्वबळावरती सत्ता स्थापन केलेली आहे, त्याच पद्धतीनं 5 ठिकाणी भाजपा आणि शिवसेना
अशा ठिकाणी नगरपंचायती जी घेतली. त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये ज्या ज्या ठिकाणी म्हणजे इतके आमच्यावरती वाईट आरोप झालेत, परंतु नामदारांनी ज्या पद्धतीनं अतिशय संयमानं सामोरे गेलेत आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही उमेदवार दिलेले होते ते सगळे यशस्वी करण्याचे, म्हणजे 30 दिले होते त्यातले 15 उमेदवार यशस्वी करण्याचं काम ज्यांच्या नेतृत्वाखाली झालं त्या नामदार प्रकाश आंबेडकरांच्या खाली झाले. आणि आज जिल्हा परिषदला सुद्धा अशाच पद्धतीची संधी आहे. म्हणजे खरं म्हणजे होम ग्राउंड आहे की यांचा मतदारसंघ आहे. राधानगरी, बुदरगड आणि आजरा या तिन्ही तालुक्यामधले प्रचंड मोठ्या संख्येनं ज्या आमच्या सीटा ह्या निवडून आणण्याचं जबाबदारी त्यांची आहे आणि किंबहुना त्या आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची आहे. आणि म्हणून तुम्हाला ज्या पद्धतीनं आज कार्यकर्ते आमच्यासोबत बघितले तर सगळ्यांच्याच ह्याच्यावरती चेहऱ्यावरती उत्साह आहे आणि 100% ते यशस्वी होतील. आणि एक उद्याच्या 7 तारखेला हा निकाल हा शिवसेनेचाच असेल.